Good morning, all. Yesterday we see what is an environment as well as need of environmental studies. First upon he studied segment of environment in today's lecture. Okay, बघा फर्स्ट पॉइंट आपण काल बघितलेला होता की नीड ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडीज अँड व्हॉट इज एन्व्हायरमेंटल स्टडीज. तर मी काही कालच सांगितलं होतं की काही क्वेश्चन तुम्हाला विचारणार आहे. तर फर्स्ट अपॉन टेल मी व्हॉट इज एन्व्हायरमेंटल स्टडीज. ओके, काय आहे एन्व्हायरमेंटल स्टडीज म्हणजे नेमकं काय आहे? येस, ज्याला मी विचारेल त्याने अनम्यूट करायचं आहे आणि बोलायचं आहे. येस, रोल नंबर 1. रोल नंबर 1. आर यू Yeah, इन yes, ma'am. पिक्चर? Yes, ma'am. हा, सांगा. व्हॉट इज एन्व्हायरमेंटल स्टडीज? Study of nature and its physical and biological factors. नेक्स्ट, रोल नंबर 43. Yes, रोल ma'am. नंबर 42. What is environmental studies? Yes. Uh, Environmental studies refers an extensive and systematic study of nature and its physical, biological, social, and cultural factors. 37. Yes, ma'am. Hello. What Hello. is environmental studies? It is environmental study is a systematic study of nature and Hmm. relationship between man and environment. ठीक है. Roll number 33. Roll number 33. Yes, ma'am. Why need to environmental studies? Mm, Environmental studies are a scientific study of a environmental system. Yes. Hello? Yes. Yes, एवढंच ma'am. का? It includes not only the study of physical but also biological character of environment. Yes. 32. Yes, ma'am. Why need of environmental studies? Why need of? Environmental studies. का गरज आहे environmental studies? To know about the environment, nearby environment our. काय सांगताय तुम्ही? तुम्हाला तर समजतंय का?
सानिका, Yes, ma'am. सांगा. Then tell me, what is an environmental studies? Ma'am, it is a scientific study of environment. Scientific. Yes, ma'am, scientific study of the environment system. Then It includes not only the study of physical and biological characters of the environment, but also social and cultural factors of environment on environment. which factor include in the environment? Physical, biological, social, cultural. ठीक है, next one, 27. Yes, ma'am. Why need of environment? का गरज आहे आपल्याला एन्व्हायरमेंटची किंवा त्याचा स्टडी करण्याची? Environmental studies refer to an extensive and systematic study for nature and environment and its physical, biological, social, and cultural factors. Yes. ठीक आहे. बघा, आपण काल हा पॉइंट रेफर केला होता. काय? व्हॉट इज एन्व्हायरमेंटल स्टडीज? All those who have asking this question, they can answering correct. Okay. ज्यांना हा क्वेश्चन विचारलाय त्यांनी बऱ्यापैकी आन्सर दिलेला आहे. तर ठीक आहे, तुम्ही असं स्टडी करत राहा जेणेकरून काही क्वेश्चन आले तर तुम्हाला ते राईट करता आले पाहिजेत किंवा ते MCQ असतील ते करेक्ट ओळखता आले पाहिजेत. आपण अजून ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी घेतलेलंच आहे, तरी पण अजून इन्क्लूड करायचं म्हटलं तर मी करते. बरेच पॉइंट आहे त्याच्यामध्ये. फर्स्ट चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये बेसिकली about environmental studies and need of environmental studies as well as see segment of environment. These are all points refer in the chapter. Okay. 1 minute, student. येस, प्रसाद सरवदे कोण आहेत? येस. रोल नंबर किती आहे?
प्रसाद कोण आहे? सर्वोदय कोण आहे? आपल्या लिस्ट मध्ये तर त्याचं नाव नाही दिसत आहे. न्यू सातारा वगैरे आहे का? यस, अनम्यूट करा पटकन. हॅलो हा, रोल नंबर किती आहे तुमचा? मॅम न्यू सातारा आहे. अहो मग सर्वोदय तुम्ही आजच जॉईन केलं लेक्चर खूप दिवसातून, बरोबर ना? हा हा मग इतके दिवस काय तुमचं काय स्टेटस आहे? का नव्हतात लेक्चरला? हा सर्वोदय बोला पटपट. दुसरे आहेत का? वैभव आहेत का न्यू साताराचे? येस मुंठाने. वैभव. बघा बरं आहेत का शेवटी सगळ्यात. नाही झाले ते जॉईन. ठीक आहे. सर्वोदय प्रसाद. हा काय करणार आहे तुम्ही? इथून पुढे रेग्युलर क्लास करणार आहे का? हा हा करणार आहे मॅम. हा मग ते वैभवला विचारा काय करायचंय ते, काय रोल नंबर काय सांगितलाय काय नाही ते. ठीक आहे. हा हा चालेल. इथून पुढे जर तुम्ही नाही दिसला सरळ आम्ही क्लास मधनं रिमूव्ह करणार बघा. अजिबात हा तुम्हाला मॅम. नाही allow करणार. हा हम्म. काय मॅच? ओके, बरेच मुलं आपली स्ट्रेंथ भरपूर आहे, 74 नियर अबाउट आहे, 73. तर 58 स्टुडंट फक्त जॉईन आहेत. जे तुमचे फ्रेंड लोक आहेत त्यांना सांगा की जॉईन करत जावा लेक्चर. तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ग्रुपवरती की 5 दिवसापेक्षा जर अब्सेंटी असेल तर तुम्हाला ग्रुपमधून काढलं जाईल. ओके, ह्या इन्स्ट्रक्शन रीड करा तुम्ही, ज्या काही इन्स्ट्रक्शन दिल्या जातात ते. आणि प्रत्येक लेक्चरमध्ये असंच जे मी आता आन्सरिंग वगैरे तुम्हाला विचारते आहे, क्वेश्चन करते आहे, तर ते प्रत्येक जणच करेल त्यावेळेस प्रत्येकाला रिप्लाय देत जावा. ओके, 59 स्टुडंट ओनली आहेत इथे. तर ऑदरचं काय प्रॉब्लेम आहे बघा जरा. बरेच स्टुडंट आहेत की अजूनही त्यांना काही गांभीर्य नाहीये लेक्चर अटेंड करायचा. ओके, पर्टिक्युलर स्टुडंट आहेत ते करतायत. जे ॲबसेंट आहेत त्यांना पुढं सांगितलंय तुम्हाला नोटीस की 5 डेज पेक्षा जास्त ॲबसेंटी असेल वगैरे तर पुढं काय होईल ते. हा, त्यामुळे रेग्युलर अटेंडन्स असायला पाहिजे आपली. आणि ज्या पण वेळेस काय क्वेश्चन विचारले जातील त्या पण वेळेस आन्सर द्यायचा आहे अनम्यूट करून. ओके, लक्षात येते? आपण काल हा पॉइंट बघितला आहे, व्हॉट इज एन्व्हायरमेंटल स्टडीज. इन दॅट वी सी ऑल रिलेशनशिप बिटवीन मॅन अँड एन्व्हायरमेंट. म्हणजे आपल्या सजीव आणि एन्व्हायरमेंट मध्ये काय रिलेशनशिप आहे ते आपण याच्यामध्ये बघितलं. जास्त करून याच्यामध्ये फिजिकल, बायोलॉजिकल, सोशल असेल किंवा कल्चर फॅक्टर इन्क्लूड असतात. एन्व्हायरमेंटल स्टडीज करतोय म्हणजे काय, आपण अशा गोष्टी रेफर करतोय जे करून एन्व्हायरमेंट मध्ये आहेत आणि त्याचा इफेक्ट काय होतोय किंवा त्याची गरज काय आहे किंवा त्याच्या ऍडव्हान्टेजेस काय आहेत ह्या गोष्टी आपण काल बघितलेल्या आहेत. तर नेक्स्ट पॉइंट पण बघा. हा पण पॉइंट आपण कव्हर केलेला होता. तर ह्याच्यामधले थोडेफार पॉइंट राहिले होते. तर नीड ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडीज का गरज आहे, तर एकतर आपल्याला ज्या काही गोष्टी आहेत एन्व्हायरमेंट मध्ये त्या आपल्याला माहित नाहीये, तर त्या जाणून घेण्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे, तर एन्व्हायरमेंटचा अभ्यास करण्याची गरज आहे. ओके, ह्या गोष्टी आपण काल बघितलेल्या आहेत. तरी पण लास्टचे पॉइंट घेतले होते. तरी पण अजून एकदा सांगते, एन्व्हायरमेंटल स्टडीज हेल्प अस अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ अवर एन्व्हायरमेंट अँड teaches us to use natural resource more efficiently and impress a sustainable way of living. काय दिलेलं आहे, काय हेल्प करत आहे एन्व्हायरमेंटल स्टडीज? अंडरस्टँड म्हणजे नेचरचं इम्पॉर्टन्स काय आहे
ते अंडरस्टँड करण्याचं आपल्याला हेल्प करत आहे किंवा आपल्याला ते नेचर हे किती इम्पॉर्टंट आहे किंवा आपलं पर्यावरण हे किती महत्वाचं आहे ते सांगण्याचं काम आपण एन्व्हायरमेंटल स्टडीज करत आहे किंवा आपण त्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला त्या गोष्टी कळत आहेत की किती इम्पॉर्टंट आहे एन्व्हायरमेंटल स्टडी करण्याचं. तर फर्स्ट ऑफ ऑल वी सी द segment of environmental. These are four segment of environmental. First one is atmosphere, second hydrosphere, then lithosphere, and next one last is biosphere. Write down these all segments in your notebook as well as draw the diagram of this. Okay, within 5 minutes. ॲट द टाइम ऑफ लेक्चर मी जे काही तुम्हाला सांगत असते ते तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करा. नंतर तुम्हाला नोट्स लिहिण्याची गरज नाही पडणार. ओके, जे काही मी आता इथे सांगते आहे ते फक्त राईट करून घेत जावा. नंतर असं नाही होणार की तुम्हाला नोटबुक मागितली आणि त्यावेळेस तुम्ही पहिल्यापासून चालू केलंय. तर असं काही करू नका. ज्या पण वेळेस काही लिहायला सांगते त्या पण वेळेस त्या पॉईंटचं तिथे लिहून घ्या. ओके, हा 1.2 आहे सेगमेंट ऑफ एन्व्हायरमेंट. ओके, write these all segment one by one and then draw the diagram of this segment. Yes, it is over. Yes, ma'am. All of you. Yes, No, madam. Draw fast. झालं मॅम. Okay, first point, atmosphere. What is meaning of atmosphere? Yes,
in first lecture we वातावरण see. Yes. काय आहे ऍटमॉस्फिअर? तर ऍटमॉस्फिअर म्हणजे काय? तर आपल्या आजूबाजूचं वातावरण. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते इन डीप मध्ये आपण आज बघणार आहोत. जेवढं होतंय तेवढं आज घेऊया किंवा उद्या आपण रिवाइज करूया सेगमेंट हा पॉइंट. ओके. फर्स्ट पॉइंट बघा काय दिलेला आहे की तुम्हाला हे सगळं माहिती आहे. ऍटमॉस्फिअर, हायड्रॉस्फिअर हे तुम्हाला झालेलं असेल कदाचित. सायन्स मध्ये झालेलं असेल, जिओग्राफी मध्ये झालेलं असेल. तर फर्स्ट पॉइंट बघा काय आहे. द अर्थ ॲटमॉस्फिअर इज कंपोज्ड of 78% nitrogen, 21% oxygen, 0.9% argon along with carbon dioxide with other gases in trace amount. ओके. तर आपल्या आजूबाजूला वातावरण आहे त्याच्यामध्ये फक्त आपल्याला एवढंच माहिती आहे की ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे किंवा कार्बन डायऑक्साईड आहे, हे आपल्याला बऱ्यापैकी माहित आहे. पण सगळ्यात जास्त काय इन्क्लूड आहे आता बघा. 78% काय आहे तर नायट्रोजन आहे. सगळ्यात जास्त नायट्रोजन आहे वातावरणामध्ये. देन आफ्टर 21% फक्त ऑक्सिजन आहे आणि आपण फक्त ऑक्सिजन घेत असतो. ऑक्सिजन वरती सजीव राहत असतात म्हणजे सजीवांना हा ऑक्सिजन लागत असतो. ओके. 0.9% ऑर्गन विथ काय आहे कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड कोण म्हणजे शोषण करत असताना म्हणजे याच्यामध्ये श्वास घेत असताना कार्बन डायऑक्साईडचं कोण यूज करतं? कार्बन डायऑक्साईड हा जो वायू आहे किंवा गॅस आहे त्याचा यूज कोण करतं शोषणासाठी? प्लांट्स. येस. बघा आपल्याला हे जे 3 गॅसेस दिलेले आहेत इथे किंवा 4 आहेत गॅसेस, तर ह्याचा बेसिकली यूज आपण फक्त ऑक्सिजन करत असतो. म्हणजे आपण ज्यावेळेस श्वास घेत असतो त्यावेळेस ऑक्सिजन हा वायू आपण घेत असतो आणि जो बाहेर सोडत असतो तो काय आहे तर कार्बन डायऑक्साईड. आणि जे प्लांट्स आहेत ते कार्बन डायऑक्साईड घेतात आणि आपल्याला ऑक्सिजन देतात. त्याच्यामुळे आपल्याला काय गरजेचं आहे आपल्या निसर्गामध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये आपल्याला झाडे लावणं गरजेचं आहे. बघा आता लोकांना असं करायला लागतं की ज्यावेळेस एखादं झाड गिफ्ट देईल त्यावेळेस लोक ते नेऊन कुठेतरी लावतात, पण ते लावल्यानंतर त्याच्याकडे पुन्हा जात पण नाहीये. म्हणजे हा विषय होऊन जातो. तर आपलं जे ऍटमॉस्फिअर आहे ते फ्रेश पाहिजे किंवा ते फ्रेश राहण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याची गरज आहे. आणि आता सध्याच्या स्थितीमध्ये त्याची तर खूप मोठी गरज आहे. विदाउट ऑक्सिजन लोकांचे जीवही जात आहेत. म्हणजे आताच्या सिच्युएशन मध्ये तुम्ही बघताय की खूप न्यूज मध्ये वगैरे दाखवतात की ऑक्सिजनच्या अभावी खूप जणांना स्वतःचा जीव गमवायला लागलेला आहे. का आपल्याला फ्रीली अवेलेबल आहे तरी पण त्याचा तुटवडा आहे किंवा आपल्याला ते जास्त प्रमाणात मिळत नाहीये ऑक्सिजन. आता सध्या ऑक्सिजनचे सिलेंडर तयार करतायत म्हणजे जे फ्रीली अवेलेबल आहे त्याचे पण आता अशी गरज भासायला लागली आहे की ते तयार करायला लागलेलं आहे. म्हणजे जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा ऑक्सिजन आपल्या निसर्गामध्ये अवेलेबल नाहीये. ओके. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण ठीक करू शकतो तर कशा प्रकारे तर एक तर आपल्याला फर्स्ट जो पर्याय आहे तो काय आहे आपल्याला झाडे लावले पाहिजेत आणि ते झाडे लावलेले त्याचं जगवले पाहिजेत. म्हणजे त्याची निगा राखून किंवा ते मोठे होईपर्यंत त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तेव्हा आपलं कुठे काही होईल की जे काही आताची सिच्युएशन आहे ते थोडे आपण बदलू शकतो. पण आता झाड लावलं की त्याचं लगेच ते ग्रोथ होतो असं पण नाही. त्याची खूप टाइम जात असतो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे जे पण आपण एखादी ऍक्टिव्हिटी करतो आता ह्या गणपतीच्या वेळेस पण तुम्ही अशी एखादी ऍक्टिव्हिटी घेतली पाहिजे होती की बाबा झाडे लावले पाहिजे होते. जे खेळ वगैरे घेतात त्याच्याऐवजी हे झाडे लावण्याची वगैरे ऍक्टिव्हिटी
घ्यायला पाहिजे होती. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वतः करू शकतो आणि आपण स्वतःच त्याचं संतुलन राखू शकतो. कधी? ज्यावेळेस आपण स्वतःपासून सुरुवात करेल त्यावेळेस. आता तुमचे बघितले बऱ्याच जणांनी की एवढी बेकार सिच्युएशन असताना सुद्धा गणपती बसवले. त्याच्यानंतर प्रदूषण हे वाढतच राहिलं. म्हणजे पोल्युशन हे राहतच होतं की गणपती विसर्जनाच्या वेळेस प्रदूषण होतच होतं किंवा लोक खूप मोठ्या प्रमाणात बाहेर जातच होते. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे, जेणेकरून त्याचा धोका आपल्याला नाही पोचणार किंवा आपल्या पर्यावरणाला नाही पोचणार. बघा, आपलं सगळ्यात इम्पॉर्टंट सेगमेंट काय आहे, तर ऍटमॉस्फिअर, की याच्यामुळे किंवा ऍटमॉस्फिअर मध्ये किंवा आपल्या वातावरणामध्ये किती घटक आहेत आणि किती प्रमाणात अवेलेबल आहेत ह्याचा जर आपण विचार केला तर आता बेसिकली आपल्याला ऑक्सिजन हा कमी पडायला लागलेला आहे. ह्याचं एकमेव हे कारण आहे की आपल्या आजूबाजूची झाडं कमी झालेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला ऑक्सिजन कमी पडायला लागलेला आहे. जो फ्रीली अवेलेबल आहे ते पण आता आपल्याला तयार करायला लागला आहे. की ऑक्सिजनचे आता बघा प्लांट तयार केलेले आहेत आणि तिथून ऑक्सिजन तयार करतायत. म्हणजे तो तयार केलेला ऑक्सिजन आणि फ्रीली अवेलेबल असलेला ऑक्सिजन नॅचरली त्याच्यामध्ये थोडा तरी डिफरन्स असू शकतो ना, की जे नॅचरली आहे ते बेटर आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे हे जे ऍटमॉस्फिअर सेगमेंट आहे याच्या रिलेटेड तुम्हाला काही क्वेश्चन विचारले जातात. एकतर फर्स्ट जे पॉइंट मी दिलेला आहे त्याच्यामध्ये बघा तुम्हाला डिवायडेशन दिलेलं आहे. 78% नायट्रोजन असेल, 21% ऑक्सिजन असेल. तर हे खूप दिवसापासून हे डिवायडेशन आहे. आता चेंज नाही झालेलं तरी पण अजून आपण चेक करूया चेंज वगैरे झालंय का. पण 100% आपल्याला जे डिवायडेशन आहे ते सेम ह्याच रेंजमध्ये आहे. तर तुम्हाला असे क्वेश्चन विचारले जातात की आपल्या आजूबाजूला नायट्रोजनचे प्रमाण किती आहे, ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे, किंवा आर्गन्स असतील किंवा कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती आहे, असे गॅसेसचे जे प्रमाण म्हणजे डिवायडेशन आहे ते तुम्हाला विचारलं जातं. त्याच्यामुळे हे वाचून ठेवा, मी नेक्स्ट लेक्चरला हे विचारणार आहे. ओके, वाटल्यास तुम्हाला राईट डाऊन करायचं असेल तरी तुम्ही करू शकता. ऑक्सिजन इज इसेन्शियल फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर रिस्पायरेशन. आपल्याला श्वसनासाठी काय गरजेचं आहे, तर ऑक्सिजन. मेन महत्वाचं आपल्याला ऑक्सिजन इम्पॉर्टंट आहे. त्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, श्वसन करू शकतो किंवा आपण एकतर जिवंत राहू शकतो. विदाउट ऑक्सिजन आपण जिवंत राहू शकत नाही. ओके, म्हणजे बघा, जर एखाद्या वेळेस आता तुम्ही बघता आहे की ऑक्सिजन तर लोकांना कमी पडला तर त्यांचं काय होतंय, हार्डली 15 ते 20 मिनिटामध्ये तो माणूस असेल तर काय होतंय, लगेच त्याची डेड होतीये. कशामुळे, तर त्याची ऑक्सिजन लेवल कमी येते किंवा त्याला ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थितरित्या होत नाही. त्याच्यामुळे जी ऑक्सिजन आहे, जे जीव सजीव आहेत त्यांना ऑक्सिजनची खूप मोठ्या प्रमाणात गरज भासते आहे आणि ती गरज आपली पूर्ण होत नाही सध्याच्या काळामध्ये. ओके, तर हा पॉइंट पण ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. बघा, ऑक्सिजन ची गरज आहे कशासाठी, तर आपल्याला जिवंत राहण्यासाठी किंवा आपल्याला लिव्हिंग राहण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे. विदाउट ऑक्सिजन आपण जिवंत राहू शकत नाही. ओके, certain bacteria are able to fix nitrogen in the presence of lightning or produce ammonia which is used in the formation of basic building blocks such as nucleotides and ammonia acid. असे काही बॅक्टेरिया आहेत की त्याच्या थ्रू म्हणजे ते काय करतात, तर नायट्रोजन पण क्रिएट करतात किंवा अमोनिया असेल ते पण तयार करत असतात. म्हणजे काही जीवजंतू अशा आहेत की त्यांच्या थ्रू म्हणजे बॅक्टेरिया, बघा काही बॅक्टेरिया थ्रू काय होतं, तर असे वेगवेगळे गॅसेस तयार होतात आणि त्याचा डायरेक्टली इफेक्ट कुठे होतो, तर आपल्या पर्यावरणाशी. आता हे कसे तयार होतात, बॅक्टेरिया जे येतात वातावरणामध्ये ते कसे येतात, तर बेसिकली जो आपण कचरा टाकत असतो किंवा आपले जे अन्नपदार्थ असतात जे खराब झालेले असतात आणि ते आपण बाहेर टाकतो, तर त्याच्या थ्रू काय होतं, बॅक्टेरिया तयार होतो आणि त्याच्यामधून
वेगवेगळे गॅसेस तयार होतात आणि त्याचा डायरेक्टली इफेक्ट आपल्या पर्यावरणाशी होऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत बघा. देन बघा कार्बन डायऑक्साइड इज यूज फॉर फोटोसिंथेसिस बाय प्लांट. जे मगाशी मी सांगितलं तोच पॉइंट सेम इथे दिलेला आहे की जे प्लांट्स आहेत त्यांना बेसिकली कार्बन डायऑक्साइड शोषण्यासाठी वापरतात आणि तो आपल्याला फ्रेश ऑक्सिजन प्रोव्हाइड करत असतात. तर बघा प्लांट किती इम्पॉर्टंट आहेत आणि त्यांच्या थ्रू आपलं लाईफ कसं चालू आहे ह्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. बघा द ॲटमॉस्फिअर शेल्टर ऑर्गॅनिझम जेनेटिक डॅमेज फ्रॉम द सन अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन अँड कॉस्मिक रेज. आता काय करतायत जे सूर्यप्रकाशाचे म्हणजे सूर्याचे जे किरण आहेत त्याच्या थ्रू त्या प्लांटचं ग्रोथ होत असतं हे तर तुम्हाला माहिती आहे. आणि ते ग्रोथ करत असताना त्यांना तिथे कार्बन डायऑक्साईड त्याच्यामध्ये घेतला जातो म्हणजे त्यांनी श्वसन केला जातो आणि त्याच्या थ्रू काय होतं त्यांनी ज्यावेळेस बघा आपण नेहमी बघतो की सकाळची जी हवा असते ती एवढी फ्रेश असते त्यावेळेस बरोबर झाडे आपले ऑक्सिजन बाहेर सोडत असतात आणि त्यावेळेची कधी पण बघा तुम्ही सकाळची हवा किंवा पहाटेची हवा एकदम शुद्ध असते. का असते ह्याच्या मागचं रिझन तुम्हाला माहिती आहे? तर त्यावेळेस त्या ज्या काळ आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला प्लांट जे असतात ते ऑक्सिजन देत असतात किंवा त्यावेळेस ऑक्सिजन सोडत असतात फ्रेश ऑक्सिजन असतो आणि त्यामुळे आपल्याला काय वाटतं ते आजूबाजूचं वातावरण फ्रेश वाटत असतं. ओके आणि ते स्वतः काय करतात की जे सूर्याची किरणे असतात त्याच्या थ्रू त्यांचा स्वतःच ग्रोथ करून आणत असतात किंवा बघा तुम्ही असं ऑब्झर्व कधी केलंय का की एखादं झाड लावलेलं आहे आणि ते तुम्हाला म्हणजे त्याला सूर्यप्रकाश जे आहे तो मिळालाच नाही तर त्याची वाढ खुंटते किंवा ते झाड व्यवस्थित येतही नाही. म्हणजे जे सूर्यकिरणे आहेत किंवा रेडिएशन ऑफ रे आहेत ते खूप महत्वाचे आहेत प्लांटसाठी आणि त्याच्या थ्रू त्याचा स्वतःचा ग्रोथ करतात आणि आपल्याला काहीच देत असतात ऑक्सिजन फ्रेश ऑक्सिजन देत असतात. तर हा पण खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. देन बघा द प्रेझेंट कॉम्पोजिशन ऑफ अर्थ ॲटमॉस्फिअर इज प्रोडक्ट बिलियन्स ऑफ इयर बायोकेमिकल ट्रान्सफॉर्मेशन ओव्हर जिओलॉजिकल टाइम बाय द अर्थ ऑर्गॅनिझम. तर जे काही लोक आहेत जे काही सजीव आहेत तर म्हणजे आपल्या अर्थवरती जे लोक आहेत त्यांना ऑक्सिजनची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे आणि ते जसं म्हणजे पुढे जाईल तसं ते गरज वाढत चाललेली आहे. आताच्या सिच्युएशन मध्ये तर ऑक्सिजनची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे बट आपल्याला तो ऑक्सिजन मिळत नाहीये. का मिळत नाहीये तर आपल्या पृथ्वीवरती झाडांची संख्या कमी झालेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला तो ऑक्सिजन योग्य प्रमाणात मिळत नाही. ओके आता सध्या मगाशी पण सांगितलं की आपल्याला प्लांट तयार केलेले आहेत आणि ते प्लांट म्हणजे प्लांट थ्रू काय होतंय ऑक्सिजनचे जे टाक्या आहेत त्या तयार करतात. म्हणजे किती गरज भासायला लागली आहे ऑक्सिजनची आणि त्याचं कमतरता किती आहे आपल्याला की ते विदाउट ऑक्सिजन काय होतंय तर आपला जो सजीव आहे तो व्यवस्थित किंवा जगूही शकत नाही. ह्या गोष्टी आपल्याला ह्या पॉइंट मध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे आपला जो वातावरण आहे तो काय पाहिजे एकदम फ्रेश पाहिजे किंवा त्याच्यामध्ये जे गॅसेस इन्क्लूड आहेत तर त्याचा कुठे कुठे आणि कोण कोण यूज करतं ते इथे दिलेलं आहे. त्याचं डिवायडेशन काय आहे ते पण याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. ओके फर्स्ट पॉइंट तुम्हाला जे काही क्वेश्चन विचारले जातात त्याच्यामध्ये फर्स्ट विचारलं जातं सेगमेंट किती आहेत. देन ॲटमॉस्फिअर म्हणजे काय हे पण विचारलं जाऊ शकतं किंवा ॲटमॉस्फिअर मध्ये डिवायडेशन कसं आहे गॅसेसचं ते पण विचारलं जातं. हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा. कुणाला काही राईट करायचं असेल तर करून घ्या तोपर्यंत प्रेझेंटी द्या. त्याच्या पुढे अजून पॉइंट आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलंय का? येस मॅम. Okay, all of you, please tell me
समजलं का हे तुम्हाला? हाँ मैम. कोणाला काही डाऊट आहे? हे इन जनरल आहे. आपण आजूबाजूला बघत आहात किंवा आपण त्या सिच्युएशन मधून जात आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे लक्षात येत असेल. तरी पण कोणाला काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही विचारत चला, कारण हे जे पॉइंट्स आहेत ते बेसिक आहे किंवा तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याच रिलेटेड आहे. ओके, इफ एनीबडी हॅव्हिंग डाऊट देन आस्क मी. Yes, roll number 1. Roll number 1 is present. Yes, ma'am. Present. 2, Present, ma'am. 3, Present. 4. 4 is absent. 5, Present, ma'am. 6, Present. 7, Present. 8, Present. 9, Present. 10, Present. 11, Present. 12, Present. 13, Present. 14, 15, Present. 16, Present. 17, Present. 18, Present. 19, Present. 20, Present. 21, Present. 22, Present. 20, 24, Present. 23 ma'am. Present. 25, Present. 26, Present. 27, Present. 28, Present. 29, Present. 30, Present. 31, Present. 32, Present. 33, Present, ma'am. 34, Present, ma'am. 35, Present. 36, Present. 37, Present. 38, 39, Present, ma'am. 40, 41, 42, Present, ma'am. 43, Present. 44, 45, Present. 46, Present. 47, Present. 48, Present. 49, Present. 50, Present. 51, Present. 52, Present. 53, Present. 54, Present. 55, Present, ma'am. 56, Present. 57, Present. 58, Present. 59, Present. 60, 61, 62, Present. 63, Present. 64, Present. 65, Present. 66, 67, Yes, madam. 68, Present, ma'am. 69, Present. 70, 71, Present, ma'am. 72, Present, ma'am. 73, Present.
Paniu New Satar, roll number 1. Present, ma'am. Prasad Saravde. Present, ma'am. तुमचा रोल नंबर बघा किती आहे तो. हॅलो मॅम. येस. 23 प्रेझेंट आहे मॅम. तुम्ही कॉल केला नव्हता रोल नंबर. कॉल केला होता, तुम्हाला ऐकायला नाही आला. नाही मॅम, तुम्ही कॉल केला नव्हता. नेक्स्ट. मॅम 14 रोल नंबर. कुठे गेला होता तुम्ही प्रेझेंट घेताना? लेफ्ट झालता मॅम चुकून. का बरं? ती टच पॅड खराब मॅम मोबाईल. असे तर गेम खेळताना मोबाईल चालतात. गेम नाही खेळत मॅम. ठीक आहे. कोणाला काही डाऊट आहे का? ठीक आहे, लेफ्ट झाला तरी चालेल. थँक्यू.